नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. मित्रासोबत झालेल्या वादानंतर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या कारणातून आलेल्या एकटेपणाच्या भावनेतून एका 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातल्या कुंभेफळ येथे घडली असून महेश भगणे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दुपारच्या वेळी महेश हा घराच्या छतावर झोपायला गेला होता आणि मैत्रीत आलेल्या विरह सहन न झाल्यानं त्यानं विष प्राशन केलं. बराच वेळ झाला तरी महेश खाली का आला नाही हे पाहण्यासाठी कुटुंबीय रात्री 8 वाजेच्या सुमारास छतावर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश आणि त्याच्या मित्रासोबत काही दिवसापूर्वी वाद झाले होते. आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. नेहमी मित्राच्या कामात आणि वाढदिवसाच्या नियोजनात पुढाकार घेणाऱ्या महेशला यावेळेस मित्रांनी वाढदिवसाला बोलवलं नाही. त्याला सोडून सर्वांनी वाढदिवस साजरा केला. त्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. आत्महत्येपूर्वी मंगळवारी दुपारी त्याने आपल्या मोबाईलवर एक स्टेटस ठेवलं. माझं दुःख कोणाला सांगू नका, मी एकटा पडलोय, असं भावनिक स्टेटस ठेवून त्यानं आत्महत्या केली. ऐन उमेदीच्या वयात महेशने इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुंभेफळ गावात मोठी हळहळ व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान महेशच्या हट्टासाठी वडिलांनी अगदी शेती विकून त्याला अंबाजोगाई शहरामध्ये एक छोटा व्यवसाय सुरू करून दिला होता. मैत्रीच्या नात्यामध्ये पूर्ण बुडालेल्या महेशला मैत्रीमध्येच विरह सहन न झाल्यानं त्यानं आत्महत्या केल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. बीडसह राज्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.